राज्यामध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे आणि या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण पहिल्यांदाच या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगताना पाहायला मिळतो आहे। या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील आहेत। काय सांगणार दादा, पहिल्यांदाच जर निवडणूक बघितली, विधानसभा अशी निवडणूक आहे की दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना, महायुती, महाविकास आघाडी असा सामना रंगतोय। एकीकडे विकासाचा दृष्टिकोन ठेवणारी महायुती आणि दुसरीकडे केवळ फक्त वाच्चाळ विधानं करून महाराष्ट्रातली संस्कृती बिघडणारी महाविकास आघाडी, ह्या दोन वेगवेगळ्या प्रवृत्ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघायला मिळत आहेत। विकासाच्या पर्वाच्या दृष्टिकोनातून महायुतीला राज्यातल्या जनतेचा नक्की आशीर्वाद असणार आहे। दादा, अजितदादा या ठिकाणी बारामतीमधून उमेदवार आहेत, त्यांची लढत शरद पवार गटाची त्यांचे म्हणजे काका पुतण्यामध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळते। काय वाटतं, काय निकाल असेल त्या ठिकाणचा? एक सांगतो तुम्हाला की बारामतीचा विजय हा निश्चित आहे। बारामतीचा विजय आपल्याला 23 तारखेला अजितदादा पवार यांचा प्रचंड मोठ्या मताच्या फरकाने आपल्याला झालेला दिसेल। त्या ठिकाणी बारामतीकरांना पूर्ण माहिती आहे की बारामती ही कोणी घडवलेली आहे आणि भविष्यामध्ये बारामतीला कोण नेता असला पाहिजे। तर आत्मविश्वास आहे मला की त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करण्याची सुद्धा आवश्यकता नाही। अजितदादा आजच विजयी झालेले, फरक फक्त आम्हाला मोजायचा आहे। पक्षांमध्ये पडलेली जी फूट आहे, शिवसेना असेल राष्ट्रवादी, या दोघांच्या फुटीचा परिणाम जो आहे या निवडणुकीवर असं वाटतंय। काय वाटतं, महायुतीमध्ये जनतेचा कौल कुणाला असेल किंवा किती जागांवर तुमचं प्रेडिक्शन असेल? नाही, प्रिडिक्शन करण्याची आवश्यकताच नाही। आपल्याला 23 तारखेनंतर संध्याकाळी 5 वाजेनंतर महायुतीच्या जागा तुम्हाला 200 आलेल्या या ठिकाणी दिसतील। त्यामुळे 200+ महायुतीच्या आमदार तुम्हाला दिसतील। 26 तारखेनंतर सरकार येईल आणि फुटीबिटीचा चर्चा करण्याची आवश्यकताच नाही। विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय हा महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेला दिसतोय। आज महिला भगिनी असतील, शेतकरी असतील, युवक असतील, युवती असतील, महायुतीने घेतलेल्या निर्णयांचं स्वागत सकाळपासून मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरती ज्या रांगा दिसत आहेत, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसतोय। हे सिम्पटम्स आहेत की आमचा विजय महायुतीचा या ठिकाणी निश्चित आहे। तर हे होते मंत्री अनिल पाटील। जनता ही विकासाच्या बाजूने आहे, त्यामुळे पक्षात पडलेली फूट असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा या ठिकाणी या निवडणुकीवर परिणाम होणार नाही आणि राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येईल। निकालाच्या दिवशी तुम्ही निकाल बघा, त्या दिवशी 200 जागा या महायुतीला मिळालेल्या असतील असा विश्वास या ठिकाणी मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।